सर्वप्रथम तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एका दिवसामध्ये 28 उमेदवार उभा केले. त्यातली एकाने माघार घेतली तर एका पक्षांना आम्ही पुरस्कृत करून अशा 28चं पूर्ण निवडणूक ताकदीने लढलो. ऐरोली विधानसभामध्ये आम्ही एकूण 6,755 मतं घेतली, पण त्याच्यापैकी सिंगल डिजिटचा आकडा जर धरला तर तो आमचा 2,798 म्हणजे 3,000 मतं ही आम्ही ऐरोलीमधून 3,000 लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला, जिथं आम्ही 10 उमेदवार उभा केले होते. आणि त्याच्यापैकी 18 उमेदवार आमच्या बेलापूर मतदारसंघामध्ये होते. तर त्या बेलापूर मतदारसंघातील 18 उमेदवाराला मिळून एकूण मतं जवळपास 20,000 पडली. पण सिंगल डिजिट जर आम्ही हायेस्ट वोटिंग काउंट केलं तर 10,500च्या आसपास, म्हणजे जवळपास आम्ही 13,500च्या आसपास संपूर्ण नवी मुंबईमध्ये मतं घेतली. आणि ते एका दिवसामध्ये संघटन विस्कळीत असताना सुद्धा आम्हाला प्रचंड लोकांनी मतदान केलं. त्याबद्दल मी आपल्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सहकार्य करावे अशी विनंती करतो. राहिला विषय संघटनात्मक दृष्टीचा, कुणावर आरोप नाही करत, परंतु काही कारणास्तव संघटन विस्कळीत झालं होतं. जुने चांगले काम करणारे कार्यकर्ते नाराज होऊन घरी बसले होते. तर मी आपल्या माध्यमातून सर्व त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की पुढील येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये, म्हणजे 15 दिवसातच आम्ही संघटन बांधणीला सुरुवात करणार आहोत. त्याकरिता ऐरोली मतदारसंघाकरिता आमचे चंदू पाटील काका त्यांच्या नेतृत्वामध्ये आमचे तिथले बेलापूर ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष मनोज गपाट म्हणून आहेत आणि प्रदेशचे पदाधिकारी इंदरजी शेडगे यांच्यावर तिथली जबाबदारी दिलेली. ते सर्व तालुकानिहाय संघटन बांधणीला सुरुवात करणार आहेत. त्याचबरोबर ऐरोली मतदारसंघामध्ये आमचे तिथले विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे जे आहेत, त्याचबरोबर नेरूळ विभागामध्ये संतोष आहेर म्हणून आहेत, बेलापूरला अश्विन आगमकर म्हणून आहेत, हे प्रदेशचे पदाधिकारी. आणि त्याचबरोबर या ठिकाणचे आमचे नेते भालचंद्र नारायण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक तालुकानिहाय संघटन बांधणी सुरुवात करणार आहोत. माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे, जे जुने कार्यकर्ते नवीन कामात जे आहेत सध्या तरी, पण जे जुने कार्यकर्ते त्यांनी बाहेर येऊन संपर्क या लोकांशी करावा, नसेल तर थेट माझ्याशी संपर्क करावा आणि संघटना बळकटीसाठी आपण काम करावे. आणि या संघटना बळकटीतून आपण आदरणीय दादांचे हात मजबूत करायचे आणि जनतेच्या प्रश्नापर्यंत पोहोचून आपण ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे, ही आपल्या माध्यमातून विनंती करतो.